ते रेल्वे प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे प्रशासनाची बैठक निष्फळ ठरली। 22 ऑगस्टला जे आंदोलन होणार होतं ते आता मागे घेणार नाही असं प्रवासी संघटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। लोकल सेवेला प्राधान्य देऊन रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करावेत, गर्दीच्या वेळी लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी लोकलचा खोळंबा करू नये अशी रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिलेला होता आणि या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि प्रवासी संघटनेची बैठक बोलावण्यात आली होती। अखेर ही बैठक जी आहे ती निष्फळ ठरताना पाहायला मिळते। लोकल म्हणजे जे आपले जे पीक अवर्स आहेत ना, तेव्हा आपण लोकलला प्राधान्य द्यावं, तुम्ही मेल एक्सप्रेसला देऊ नये। तर त्यांचं म्हणणं होतं की सगळ्या मेल एक्सप्रेसच्या बाहेरून येतात, बाहेर गावावरनं, त्या सगळ्याच उशिराने असतात। त्या उशिराने आल्यानंतर काय होतं की त्या उशिराने आल्यानंतर त्यांची एक बंचिंग होत जाते, ती क्लिअर करण्यासाठी त्यांना मध्ये मध्ये त्या चालवाव्या लागतात। तर आमची मागणी आम्ही स्पष्ट त्यांना सांगितली की तुम्ही सकाळीचा वेळ 7:30 ते 10:30 हा जो पीक अवर आहे आणि संध्याकाळी 5:30 ते 6:30 8:30 ह्या वेळेमध्ये बिलकुल सुद्धा आमच्या लोकल डिस्टर्ब करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।